मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी सध्या बोरिवलीमध्ये आलेलो आहे व या ठिकाणी आपल्याबरोबर या ठिकाणचे काही युवक आहे. नेमकं या ठिकाणचा निवडणुकीचा आपण कल जाणून घेणार आहेत. दादा नमस्कार, काय नाव आपलं? तानाजी जाधव. तुम्ही काय काम करता आणि मुंबईत कुठं राहता, किती वर्षापासून राहता? म्हणजे मुंबईत 30-35 वर्ष झालं. माझा बिझनेस आहे. अच्छा कंस्ट्रक्शन लाईन आणि दुसरं काय. अच्छा, कसं आहे, व्यवस्थित चालतं का मग? हो व्यवस्थित आहे. तुमच्या बोरिवलीमध्ये नेमकं विकास वगैरे जे विकास कामं वगैरे नेमकं कशी झालेली आहे नेमके? विकास कामं तर आहे, दिसतं तर आहे, कामं चालू आहे साहेबांचे. जे आता उमेदवार आहे त्यांचे कामं तर आहे. आता काय नाव त्यांचं, कोणत्या पक्षाचे? संजय गाडी साहेब, गाडी शंकर साहेब. पक्ष कोणता? यांचं धनुष्यबाण, शिवसेना, शिंदे शिवसेना. शिंदेगड. ठीक आहे. आणि तुमचं मूळ गाव कोणतं? मूळगाव सोलापूर. अच्छा, सोलापूरला कुठं हो? सोलापूरला धाराशिव. अच्छा, जिल्हा धाराशिव, ऐतिहासिक गावातले तुम्ही. नाही धाराशिव. ठीक आहे. आणि मला एक सांगा, मुंबईमध्ये आता जे महापौरावरून जी चर्चा चालली आहे की महापौर उत्तर भारतीय बनवायचा, कोण म्हणतं खान बनवायचा, कोण म्हणतं मराठीच होणार, तर नेमकं तुम्हाला काय वाटतं नेमकं? मराठीच होणार. अच्छा हो जे महापौर आहे ते मराठीच होणार ना. अच्छा, त्यानंतर राज आणि उद्धव एकत्र आले, समजा शिवसेनेची या ठिकाणी भरपूर काळ सत्ता राहिली, त्यामुळं काही फरक पडेल असं तुम्हाला वाटतं का? या वॉर्डमध्ये की सगळीकडे? या वॉर्डमध्ये तर असं काय वाटत नाही. अच्छा, मुंबईमध्ये फरक पडेल असं वाटतं का? आता तर तुम्ही तर बघितलं, आता महाराष्ट्रामध्ये जे इलेक्शन झालं आता ग्रामीण भागामध्ये, तिथे तर बघितलं भारतीय जनता पार्टीने 220 सीटं घेतले तिकडे. बरोबर. आणि यांचं तर उबाटाचा तर पूर्ण सुपडा सापत झाला, 7च सीटं भेटले त्यांना. तर या हिशोबाने तर इथं काय वाटत नाही असं काय. मुंबईमध्ये काही काही ठिकाणी म्हणता का मुंबईत बाकीचं कुठं काही असं पण मुंबईत ठाकरेच पाहिजे, याकडे तुम्ही कसं बघता? मी पण त्या 12-13 वर्ष तिथेच कामं केले, पण तिथून तर काय वाटलं नाही आम्हाला, म्हणून आता शिंदेगडमध्ये आम्ही 6 महिने झाले प्रवेश केलेला आहे. कारण यांचं काम वगैरे चांगलं आहे, साहेब वगैरे आमचे काम करणारे चांगले आहे. तिथे हर एक रस्ते बोला, बाथरूम बोला, शौचालय, हे ते सगळं कामं, मंदिर आमच्या इकडे खूप कामं केलेले साहेबांनी. आता जी आत्ता निवडून आली आहे ते इकडून त्या वॉर्डवरून ह्या वॉर्ड, इकडून ती वॉर्ड फिरणारी बाई आहे. तर त्यांचं तर काय आपण बोलू नाही शकत, कारण तिथं कधी इथे गेल्या टायमाला पण एवढं काय कामं नाही झालेलं आहे. त्याच्या 2006-07ला जिंकले. काय काय कामं झालेले आहे नेमके या ठिकाणी? जे रस्ते RCCचे रस्ते झाले आहेत, आमच्या जे एरियामध्ये जे झालेले आहेत ते बाथरूम केलेले साहेबांनी, मंदिर बनवलं आहेत, अजून आत्ताचे हल्ली लादीकरण केलेले आहेत, आणि अजून ते हर एक गोष्टीला ते काय साहेब आमच्या मंडळाला वगैरे काय जो आता विषय चाललाय, काही म्हणतं की तुमची बेगडी शिवसेना किंवा शिंदे साहेब म्हणतात आमची खरी शिवसेना, आम्ही पुढे विचार घेऊ. काय वाटतं तुम्हाला? काय माहिती नाही त्याच्याबद्दल, ते वरच्या लेवलचं आहे. दादा नमस्कार, काय नाव तुमचं आणि तुम्ही काय करता नेमकं इथं मुंबईत, कुठं राहता आणि काय काम करता? माझं नाव सागर जाधव. मी 28 वर्ष झाले इथेच राहतो आहे आणि मी इन्शुरन्स कंपनीमध्ये कामाला आहे. कोणती कंपनी? केअर हेल्थ इन्शुरन्स. कसं आहे, व्यवस्थित चालतं मग? चांगलं चालतं आहे. अच्छा, या ठिकाणी आता निवडणूक लागलेली आहे, बोरिवलीमध्ये नेमके कोण कोण उभं आहे या ठिकाणी आणि कोणकोणत्या पक्षांतर्फे? आता बोरिवलीमध्ये आता उभे आहेत, इकडे संजना घाडगे उभे आहे आणि सुजाता पाटरे. पक्ष शिवसेना आहे आणि आपला मशाल. त्यांचं म्हणजे टफचं कॉम्पिटिशन आहे इकडे. अच्छा, कोणाकोणामध्ये म्हणजे शिंदे गट आणि उभाटा का? शिंदेगड आणि मशाल, उद्धव ठाकरे. उभाटा. अच्छा, त्यांच्यात तर काय वाटतं एकंदरीत इथं कशा पद्धतीने लढत राहील हे नेमकं काय वाटतं मला? असं काही नाही, मागचे गेली वर्ष पण चांगलं काम झालं आहे आणि जो पण निवडून येईल इकडे दोघं पण चांगले काम करणार आहेत, दोघं पण चांगलं काम करतील, यांची आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. अच्छा, काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी समजा राज साहेब आणि उद्धव ठाकरे समजा एकत्र झाले, त्याच्यामुळं या निवडणुकीला त्याचा काही फायदा होऊ शकतो का? नक्कीच, का नाही होणार फायदा. जर दोघं एकत्र आले तर विचार करूनच काही ना काहीतरी आले असतील ना. महाराष्ट्राला त्यांची गरज आहे आता सध्या, ते दोघं एकत्र आलेत तर त्यांना सपोर्ट करणं पण मराठी माणसाचं कर्तृत्व आहे ते. अच्छा, आणि महापौराच्या याच्यावरून जी चर्चा चालली, कोण म्हणतं की महापौर उत्तर भारतीय बनवा किंवा कोण म्हणतं मराठीच बनवणार, कोण म्हणतं खान बनवणार, कोणतं हिंदू बनवू आम्ही, त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? माझं असं म्हणणं आहे, ज्या वॉर्डमध्ये जो नगरसेवक काम करतो तो निवडूनच येईल ना, विषयच नाही. तुमच्या वॉर्डमधली काय परिस्थिती राहील किंवा तुम्हाला काय वाटतं नेमकं कोण चांगलं काम करू शकतो? माझ्या वॉर्डमध्ये असं मी तुम्हाला सांगू शकत नाही कोण चांगलं काम करू शकतो, पण आतापर्यंत आमच्याकडे काम आहे संजना घाडगेच करत आले. कोणत्या पक्षाचे ते? शिवसेना, संजय घाडी. हां, कोणत्या पक्षाचे? शिवसेना कोणती? शिवसेना, शिंदे साहेब. अच्छा, जी समजा भाजपनी पार्टीनी जे कामं केले करताय, समजा
किंवा मुंबईत जे कामं चालले काही काही ठिकाणी खूप अवस्था पण बेकार आहे, काही ठिकाणी विकास पण चालला आहे. पण मुंबई जर बघितला तर जोगेश्वरीसारखा एरिया, खारघरसारखा ईस्टचा एरिया खूपच म्हणजे रस्त्याचे निकृष्ट आहे, खडे उपले, काही काही ठिकाणी कामं चांगले पण झाले. तुम्हाला नेमकं काय वाटतं? ते एवढी मोठी मुंबई आहे, त्यामध्ये जर मला असं वाटतं की जी स्मार्ट सिटी म्हणून आपण 2014मध्ये म्हणजे जो प्रचार करण्यात आला, स्मार्ट सिटीच्या बाबतीत जर विचार केला तर देशातली नंबर 1ची सिटी आहे, जगात सुद्धा तिचं नाव आहे आणि बजेट मोठं आहे महानगरपालिकेचं पण. तर त्या मापाचा जे विकास तुम्हाला म्हणजे काय वाटतं तुम्हाला नेमकं? मला असं वाटतं की बदल एका दिवसात घडत नाही. जर तुम्ही नवीन नवीन जे उमेदवार आहेत त्यांना जे पहिले आहेत ते चांगलंच काम करतात, नो डाऊट. आता जे नवीन येतात त्यांना पण एकदा चान्स देऊन बघू की चांगलं करतायत की नाही करतायत. इलेक्शन तर दर 5 वर्षांना येतो. एक बोललं जातं की ठाकरे ब्रँड संपला बिंपला वगैरे, फडणवीस पण बोलले की तो ब्रँड होता आता ब्रँड नाही राहिला. काय वाटतं तुम्हाला? मला असं कधी आत्ता पण बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं की प्रत्येकाच्या हृदयाची धडकन तेज होते. असं संपूच शकत नाही, ठाकरे साहेबांचं नाव संपूच शकत नाही मुंबईमध्ये. तरी त्यांच्या एका शब्दामध्ये मुंबई बंद होते. आणि आता त्यांची अस्मिता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे साहेब चालवत आहेत. अभिमान आहे, दोघं एकत्र आले, थोडं चांगलं वाटतं आहे की बघू आता पुढे कसं काय होतं आहे. दादा मी बोलतो, मी बोलतो. काय वाटतं आता एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रात ह्या निवडणूक लागते? पुणे महानगरपालिका असेल, नाशिक असेल, मुंबई असेल. काल नाशिकमध्ये राज ठाकरेंच्या ज्या सभा होत्या, लोक म्हणतात सभांना गर्दी असते पण मतदान करत नाही. काय वाटतं तुम्हाला नेमकं? आता ते काय माहिती त्यांचं कसं काय आहे. आता हल्ली असंच चालू आहे त्यांचं, क्राऊड तर असतो पण नंतर ते मतदानाला त्यात सगळ्यांना त्याचं भाषण आवडतो. बाकी काय पर्सनल गोष्ट आहे ते आपण काय सांगू नाही शकत. जो मुद्दा राज ठाकरेंनी उचलून धरला होता, आता तो मुद्दा परत राज ठाकरेंनी मुलाखतीमध्ये पण बोलून दाखवला. परप्रांतीय लोंढे वगैरे गाड्या भरून येतात वगैरे. तुम्हाला काय वाटतं नेमकं? ते का बांगलादेशी नाही, परप्रांतीय लोंढे म्हणजे बाहेर राज्यात. आता बाहेरचं आता तर पूर्ण आता महाराष्ट्रामध्ये त्या टायमाला बंद करायला पाहिजे होतं. आता वाढवून ठेवलं तर आता काय करू शकतो. आता ह्या 25 वर्ष यांची सत्ता होती तेव्हा पण काय नाही केले. आता महानगरपालिका यांच्या अंडरमध्ये पण होती. 25 वर्ष लोक पण काम केले. 25 वर्षामध्ये तर जेवढं कामं केले ते अगर असेल तर यावेळेस पण निवडून येतील, अगर नसेल तर काय जातील बाहेर. ह्या निवडणुकीमध्ये आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. नाशिकमध्ये काल पहिली सभा झाली, संभाजीनगरला पण झाली. तुम्हाला काही वाटतं का चित्र काहीतरी बदललेलं दिसतंय असं काही? कदाचित होईल पण, कारण की राजसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र आले तर मला असं वाटतं की थोडेफार चेंजेस करतील ते आणि चांगलंच करतील. आणि मुंबईत काय होईल असं तुम्हाला वाटतं? मुंबईत त्यांच्या हातात तुमच्या बोरिवली भागात, गोरेगाव, बोरिवली किंवा तुमच्या आसपासच्या जे एरिया तिथं काय होऊ शकतं? आता तसं बघायला गेलं तर म्हणजे चांगलं काम, रस्ते वगैरे, शौचालय ज्यांना गरज आहे त्यांच्या एरियामध्ये जाऊन चांगलं काम होईल असं वाटतं मला. बोला. नाही ठीक आहे. तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचा मी खूप खूप आभार. धन्यवाद. आपलं नाव काय? अविनाश पवार. तुम्ही काय काम करता? माझा स्वतःचा बिझनेस आहे इंटरनेटचा. अच्छा. या ठिकाणी नेमके बोरिवलीमध्ये जो विकास आहे किंवा या ठिकाणी महत्त्वाचे इथं समस्या काय आहे लोकांना तुमच्या परिसरात? समस्या असं काही जास्त तर आहे नाही आहेत, कारण पहिल्यापासूनच इकडचे नगरसेवक जे भास्करदादा खुरसुंगे आणि रिधिताई खुरसुंगे आहे त्यांनी पहिल्यापासूनच इथे सगळी कामं केलेली आहे. तरीही आमचा जो रिडेव्हलपमेंटचा जो प्रश्न होता, जो स्लम एरिया इथे मोस्ट ऑफली जास्त आहे, तर ह्या टायमाला त्याच्यावरती शिंदे साहेबांनी विधानसभेमध्ये विषय मांडला होता आणि त्याच्यासाठी आता पण मंजुरी नेक्स्ट ह्याच्यामध्ये येणार आहे. तर ह्या टायमाला पण आम्ही शिंदेसाठी, आमच्या शिंदेगडसाठी, BJP सरकारसाठी आम्ही महानगरपालिकेसाठी सज्ज आहोत. तर कामं आमचीही पूर्ण होणार आहेत त्यांच्या निधीमधून. आता जे महापौरावरून जे वातावरण चाललं आहे की तुम्हाला काय खान महापौर करायचं आहे का किंवा तुम्हाला उत्तर भारतीय महापौर आम्ही करू, तुम्हाला यावर काय वाटतं नेमकं? महापौर हा मराठीचाच असणार आहे आणि तो BJP आणि शिंदे सरकारच्या मधूनच होणार आहे. अच्छा. राज आणि उद्धव साहेब एकत्र आले त्यामुळे ह्या निवडणुकीकडे काही असा फरक पडेल असं वाटतं का तुम्हाला? मला काही असं फरक वाटत नाही, पण प्रत्येक मतदाराचा तो प्रश्न असतो की कोणाला मतदान करायचं आहे.
मतदान हे विकासाला बघूनच मतदान करावं असं माझं मत आहे. दुसरा एक विषय या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोघं एकत्र आल्यानंतर जे विधान केलं होतं की ठाकरेंचं हिंदुत्वाचं जे हे फक्त ठाकरे मतांसाठी अंगावर भगवी शाल घेता नंतर मतांसाठी ती परत मतं बदलावता व देवेंद्र फडणवीसांचं हिंदुत्व सर्व दुनियाला माहिती आहे का देवेंद्र फडणवीसांचा जन्मच हिंदू म्हणून झाला आणि मरणान पण हिंदू म्हणून आहे. यावर आपल्याला काय वाटतं नेमकं? आता ज्याचा प्रश्न आहे, ज्याच्या मनामध्ये जसे प्रश्न उठतात तसे माणसं उत्तर देतात. आता हिंदुत्व आहे हे लोकांना माहिती आहे हिंदुत्व कसं आहे ते. BJP सरकारने आणि शिंदे साहेबांनी हिंदुत्व किती जपलेलं आहे हे पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. खरी शिवसेनाबद्दल आपल्याला काय वाटतं नेमकं? जे म्हणतं का ती खरी शिवसेना, हे म्हणता खोटी शिवसेना, ते म्हणता तुमचं वेगळी हिंदुत्व नेमकं तुम्हाला काय वाटतं? खरी शिवसेनाबद्दल काय वाटतं नेमकं? ही जनता डिसाईड करेल आणि ही खरी शिवसेना ही शिंदे गटाचीच आहे. अच्छा. दादा नमस्कार, काय नाव आपलं? स्वप्नील मोरे. इथे मी स्थानिक रहिवासी आहे, काजूपाडा बोरिवलीमधून. तुम्ही काय करता? मी जॉबला आहे. एक प्रायव्हेट कंपनी आहे ट्रिपजेक म्हणून. अच्छा. आणि मूळ गाव कुठलं तुमचं? मूळ गाव पिंपोर, कोकणमध्ये. तुमचं मूळ गाव कुठलं दादा? कोकण, राजापूर. राजापूर. अच्छा. तुमचं कुठलं म्हटलं? कोकणमध्ये गुहागरला आणि इथं किती वर्षापासून राहता? आहे. जन्मच बॉर्न अँड बॉटम. अच्छा. काय वाटतं या ठिकाणी जे महत्त्वाचे जे प्रश्न आहे तुमच्या परिसरामध्ये, काय काय प्रॉब्लेम आहे तुमच्या इथं नागरिकांना? मेन गोष्ट हा काजूपाडा विभाग बघाल ना, हा पूर्ण चाळ म्हणजे झोपडवरती विभागात एक गिनती होते या विभागाची. त्यामुळे चाळीच्या मूळ समस्या काय असतात? गटार, पाणी. आता डवळमाळ्याचं असतं त्यावेळी कसं असतं, कंप्लेटर असतात. त्यामुळे लोकांना बोलतात ना, 2 लाखाचा खर्च असतो तो 3 लाखावर जातो. कंप्लेटर असतात. अशा स्थानिक लोकांना अडचणींना समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे. पण या विभागात सध्या त्या समस्या गेल्या 10 वर्षामध्ये सध्या तरी कमी आहेत. इकडचे रस्ते जर तुम्ही या कॅमेऱ्यामध्ये दाखवाल ना, तर सिमेंटचे रस्ते झाले आहेत. त्यानंतर पाण्याचा समस्या बघाल तर पाणी आपल्याला दोन्ही टाईम, सकाळी येतं परत दुपारी 11 वाजता एक येतं. त्यामुळे 2 टाईम पाणी येतं आहे. सध्या तरी पाण्याचा प्रश्न तरी इथे उद्भवत नाही आहे. काय वाटतं आता ही समजा निवडणूक आहे, या ठिकाणी महापौरावरून जे सध्या वाद चालला आहे की आम्ही उत्तर भारतीयच महापौर बनवू, कोण म्हणतं आम्ही तुम्हाला काही खान महापौर बनवायचं आहे का? नेमकं तुम्हाला काय वाटतं? कसं आहे, मुंबई महानगरपालिका ही महानगरपालिका म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात बोलाल तर मला वाटतं पूर्ण एशिया खंडामध्ये सर्वात म्हणजे ज्याचं आर्थिक उत्पन्न जास्त अशी महानगरपालिका ही मुंबई महानगरपालिका आहे. त्यामुळे कुठलाही मोठा पक्ष असेल ना, त्याचा डोळा हा मुंबई महानगरपालिकेवर आहे. अच्छा. त्यामुळे आता तुम्ही बघाल तर आता मध्ये काहीतरी 23,000 कोटी का समथिंग ती अमाऊंट आलेली की मुंबई महानगरपालिकेमध्ये एवढा बॅलेन्स आहे. आणि हे जमवणं मोठी गोष्ट आहे की कुठल्या बाकी जर तुम्ही महानगरपालिका बघाल, नाशिक वगैरे कितीतरी महानगरपालिका महाराष्ट्रातल्या या कर्जबाजारी आहेत. हां, आणि ही महानगरपालिकेकडे भरपूर पैसा म्हणजे बॅलेन्स आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाचा, मी बोलतो ठाकरे, अजून बाहेरचे पण पक्ष असतील, त्यांचा जे पुढे फ्युचरमध्ये महाराष्ट्रामध्ये एंट्री करतील. आम आदमी पार्टी ती पण सध्या महाराष्ट्रात ट्राय करते की इकडे उत्पन्न भरपूर आहे महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक पक्षाचा म्हणजे याच्यावर डोळा आहे मुंबई महानगरपालिकेवर. आणि भाजप हा सर्वात आता बोलाल तर मोठा पक्ष आहे मुंबईमधला, महाराष्ट्रातला, भारतामधला. त्यामुळे त्याला पण असं वाटतं की माझ्या सर्वीकडे आज आमचा प्रधानमंत्री, आमचा मुख्यमंत्री आहे, तर माझं एवढ्या मोठ्या म्हणजे महानगरपालिकेवर आमची सत्ता असावी हे त्यांचं पण स्वप्न असू शकतं. उद्या राजसाहेब आहेत, उद्या उद्धवसाहेब आहेत. हे पण आता बघाल तर मूळ अँड बॉटम म्हणजे या मुंबईमध्ये विकास घडवण्यासाठी, मराठी माणूस टिकवण्यासाठी जो मेन हातभार होता तो बाळासाहेब ठाकरेंचा होता. इथल्या मराठी माणसांचं ते दैवत आहे. त्याच्यामुळे बोलतात ना, इथे मराठी माणूस जो बोलताना हक्काने एकदम राहू शकतो. त्यानंतर आता जे सध्या ट्रेनमध्ये आता तुम्ही व्हिडिओ बघाल, मग आता काय असं झालं आहे की परप्रांतीय, महाराष्ट्रीयन असे मुद्दे सध्या मोठ्या चर्चेवर आहेत. आणि हे चर्चेमध्ये येण्यामागे मूळ कारण तर हे पॉलिटिक्सच आहे. त्यामुळे पॉलिटिशियन लोक काय करतात, म्हणून हे आपले भांडणं लावतात, मग आपण भांडतो. त्याच्यामध्ये लॉस हा आपलाच आहे. मला असं वाटतं की आपण आता नेहमी ट्रेनचं ट्रॅव्हलिंग आहे, त्याच्यामध्ये आपल्याला रोज ट्रॅव्हलिंग करायचं आपण समजून घेतलं पाहिजे, कारण हा आपला रोजचा प्रवास आहे.
आणि त्यामुळे ह्या गोष्टीला आपण बळी पडता कामा नये. कारण आपण जेव्हा घरी येत असतो, आपण कुठलं भांडण झालं आहे, आता मध्ये एक ट्रेनमध्ये दरवाजावरचा व्हिडिओ होता, तो भरपूर फेमस झालेला. आता जर आपण ते मराठीसाठी तिथे भांडत बसलो आणि जर ट्रेनमधून दरवाजात न पडलो तर आपल्या घरच्यांचा लॉस आहे. तिथे कुठलाही राजकारणी फक्त थोड्या वेळासाठी येईल आणि निघून जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला काय तुमच्या घरच्यांची गॅरंटी देणार नाही. त्यामुळे या गोष्टीला तुम्ही बळू पडू नका की हे मराठी परप्रांतीय असे जे वाद चालले आहेत त्याच्यामध्ये जास्त तुम्ही भावनिक होऊ नका. मला तर तेवढंच सांगेन मी. काय वाटतं मग नेमकं भाजप शिंदे सेना आहे किंवा या ठिकाणी काँग्रेसची पण उमेदवारी आहे, उबाटाची पण उमेदवारी, नेमकं उमेदवारी कोणाकोणाची आणि काय वाटतं तुम्हाला मुंबईमध्ये बघाल तर मला नाही या ठिकाणी तुमच्या परिसरात? ह्या परिसरामध्ये आता इथे ज्या आपण ठिकाणी उभे आहेत ना, इथे 2 वॉर्ड एकत्र झाले आहेत. एक 5 नंबर इथे ही हद्द आहे, इथे 5 नंबर आहे आणि इथे 11 नंबर आहे. असे 2 वॉर्ड या लाईनमध्ये एकत्र झाले आहेत. तर 11 नंबरमध्ये पण आता जे स्थानिक नगरसेवक आहेत भास्करदादा खुरसंगे, त्यांनी पण भरपूर चांगलं काम केलं आहे. आणि एक त्यांच्या अपोजिटला उद्धव गट आणि मनसे यांचा एक नवीन चेहरा दिला आहे त्यांनी, कविताताई माने, कविता राजेंद्र माने म्हणून. आता कसं असतं, एक नवीन चेहरा प्लस त्यांची पण काही उभं राहिल्यावर एक अपेक्षा असतात की प्रत्येकाला चान्स देणं न देणं हा विभागातील नागरिकांचा म्हणजे त्यांचं ते मत आहे की कोणाला देईल न देणं. तर जे जुने आहेत त्यांनी पण चांगल्या प्रकारे काम केले आहेत. त्यामुळे जे नवीनसाठी शुभेच्छा. आणि जीच आता जे नगरसेवक आहेत त्यांची मुलगी उभी आहे, मी सांगेन म्हणजे ते पण एक लोकांच्या मनामध्ये कधी कधी खटकतं. त्या पण गोष्टी आहेत. कोणत्या पक्षाचे ते शिवसेना उद्धव गटाचं. आता अच्छा, म्हणजे घरातलेच असं पण एक असं असतं, पण त्यांची कामं चांगली आहेत इकडे. या 2 गोष्टी आहेत इथे. एक नवीन चेहरा आहे आणि एक जुना चेहरा आहे, पण त्यांच्या मुलीचा आहे. चर्चा होती का ठाकरे ब्रँड वगैरे संपला, ठाकरे ब्रँड होता आता ब्रँड नाही राहिला वगैरे, याकडे तुम्ही कसं बघता? या गोष्टीपेक्षा लोक आजकाल हुशार झाली आहेत. पहिले लोक शिकलेली नव्हती, आता मुलं शिकलेली आहेत त्यांचे. त्यामुळे लोकांना जे समोर दिसतं ना, लोक जास्त मला वाटतं त्याच्यावर विश्वास ठेवतात. कसं असतं, तुम्ही इमोशनल कराल पण किती वेळापुरती. तुम्ही दिवसभर इमोशनल करा पण संध्याकाळी तुमच्या घरात खायलाच काय नसेल तर काय असणार. इमोशननी तुम्हाला जेवण तर नाही मिळणार. विकास नाही झाला तर तुमच्या शहराचा विकास नाही झाला तर तुम्ही खाणार काय, ही महत्त्वाची गोष्ट आहे. इथे जॉब्स आहेत, इथे जाण्या येण्यासाठी रस्ता आहे, या गोष्टी पण तर महत्त्वाच्या आहेत. नुसतं इमोशनल होऊन एखादी गोष्ट भावनिक करून लोक आजकाल म्हणजे मला सुदृढ म्हणजे शिकलेले आहेत. त्यामुळे या गोष्टीच्या बळी मला वाटत नाही की आत्ता पडत असतील, असं तर माझं मत आहे. दादा काय वाटतं आपल्याला नेमकं या ठिकाणी जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले की त्यांना एक प्रश्न विचारला होता का ठाकरे ब्रँडविषयी, ठाकरे ब्रँड बिन काही नाही, आता तो ब्रँड होता पण आता नाही राहिला असं बोलले ते. तुम्हाला काय वाटतं नेमकं ठाकरे ब्रँड चालेल किंवा नाही चालणार? ते तर जनता सांगेल. कारण माझ्या मताने तर पहिली ताकद आणि आताची ताकद काही वाटतं तुम्हाला फरक आहे? महानगरपालिकेमध्ये आता जे येणार आहे तर माझ्या मताने भाजप आणि शिंदे गट हे बहुमताने जिंकतील. ताई नमस्कार, तुम्ही राहायला कुठे आहे नेमक्या? आम्ही हनुमान टेकडी काजूपाडा बोरवली इथे राहिला आहे आणि मी 50 वर्ष इथेच वास्तव्याला आहे. आणि मी इकडे कामासाठी इकडे दौलतनगरला येते बोरवलीला. तुमच्या परिसरामध्ये आमदार कोणत्या पक्षाचे सध्याच्या स्थितीत? माझ्याकडे आता एकनाथ शिंदे गटातले आहेत, संजय गाडी साहेब आहेत आणि आमदार आमच्याकडे प्रकाश सुर्वेदादा आहेत. अच्छा, कोणत्या पक्षाचे? शिंदे सरकारचे आहेत. खासदार वगैरे कोण आहे? खासदार प्रवीण दरेकर साहेब. कोणत्या? भाजपचे. एक आणि नगरसेवक वगैरे कोणत्या पार्टीचे सध्या भूतकाळात सध्याच्या स्थितीत होऊन गेलेले मागचे? तर आता आमच्याकडे भास्करदादा खुरसुंगे होऊन गेलेले. कोणत्या पक्षाचे? ते सध्याला आता प्रकाश सुर्वेदादा म्हणजे भाजपच्या ह्याच्यातनं ते आहेत. पण त्यांची मुलगी आदिती भास्कर खुरसुंगे आणि सरनेम त्यांचं पांचाळ तिकड नवऱ्याकडचं त्या प्रकाशदादा सुर्वेच्या म्हणजे भाजपच्या एकनाथ शिंदेच्या एकाच्याकडनं आहे धनुष्यबाणातर्फे. काय एकंदरीत वातावरण आता सध्याच्या स्थितीत समजा आता महानगरपालिकेमध्ये समजा जे भाजप आहे, शिंदे सेना आहे, त्यानंतर काँग्रेस आहे, उद्धव सेना, मनसे सेना वगैरे, काय वाटतं नाही लोकांचा कल काय आहे साधारण? लोकांचा कल आहे की जी पार्टी आपलं काम करते, जी आपल्या जनतेकडे लक्ष देते, जसं की पाण्याची समस्या असेल किंवा इतर काही स्थानिक लाईटीचे वगैरे प्रॉब्लेम असतील किंवा काही दवाखान्याचे वगैरे प्रॉब्लेम असतील, तर जी म्हणजे जे आपले नगरसेवक होणार आहेत त्यांच्याकडनं अपेक्षा अशी आहे की त्यांनी आपल्या मूलभूत गरजा त्यांनी पुरवाव्यात आणि त्या पूर्ण कराव्यात.
अच्छा. तर तुमच्याकडे नेमकं कसं आहे, कसं कोणाला सपोर्ट करताय तुमच्याकडे, किंवा तुमची पसंती कोणाला आहे नेमकी, कोणते पक्षाचे आणि कोण उमेदवार आहे? आमच्याकडे संजय गाडी साहेब आहेत आणि आदिती भास्कर कुरसुंगे उभे आहेत, तर आम्ही त्यांच्या साईडने आहोत. आणि कोणत्या पक्षाचे आहे ते? त्या भास्कर म्हणजे हे काय ते सुर्वे गटातलं हे नाही, म्हणजे भाजप शिंदे सेना का उद्धव राज सेना? उद्धव नाही म्हणता येणार, भाजपाशी. भाजप एकनाथ शिंदे सरकार. आणि त्यांचं काम वगैरे कसं आहे? पण त्यांचं काम छान आहे, कारण त्यांच्या वडिलांनी आमच्याकडे ज्या काय आम्ही समजे चाळीमध्ये राहतो आहे तर आमची पाण्याची समस्या आहे. आमच्या इथे त्यांनी दवाखाना पण म्युन्सिपाल्टीचा त्यांच्या प्रयत्नांनी चालू केलेला आहे. परत शववाहिनी पण त्यांनी चालू केलेली आहे, स्वर्गरथ म्हणून चालू केलेली आहे. आणि गोरगरिबांसाठी ते नेहमी कार्यरत असतात. रात्री बेरात्री कधी फोन केला तर भास्करदादा आमच्यासाठी नेहमी उभे असतात. या ठिकाणी बोरिवली परिसरातच येतं तुमचं का? तर मग या ठिकाणी साधारण महाराष्ट्रीयन लोक किती टक्के असतील अंदाजे? महाराष्ट्रीयन लोक 100% आहेत. नाही 100% म्हणजे आता ते काही समजा उत्तर भारतीय असतील किंवा गुजराती असतील, मारवाडी, तर महाराष्ट्रीयन किती टक्के असतील अंदाजे? सगळे मिळून तरी 100% लोक आहेत. तर त्यात महाराष्ट्रीयन किती टक्के येतील मग? 80%. 80% आहेत. आणि लोकांचा सपोर्ट तुमच्या परिसरात कोणाला चांगला आहे मग? सगळ्यात म्हणजे आता कसं ज्याला ज्या पक्षाकडे जावं असं वाटतं तो त्याचा वैयक्तिक वातावरण कसं आहे तिथे? वातावरण म्हणजे जास्त करून संजय गाडी साहेबांकडे पण त्याचा कल जास्त आहे. आणि कोणत्या पक्षाचे ते? ते भाजपचे आहेत. भाजप. खूप येत आहे. तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. मावशी नमस्कार. तुमचं गाव कुठलं आणि इथं कुठं राहता तुम्ही? इथं काजूपड्यात राहतो. इथून किती लांब आहे? तरी बरंच लांब आहे इथून पण. अच्छा. आणि किती वर्षापासून राहता? इथं आता माझ्या मलाच 65 वय होत आलंय. मला आता इथं लग्न झाल्यापासून मी इथंच आहे. आणि तुमचं माहेर वगैरे? माहेर सोलापूर बार्शी. बार्शीचे आहे? अरे वा. आणि काका इथं काय अगोदर इथंच काका राहायचे का? नोकरी वगैरे? नोकरी इथं पहिलं धक्क होतं ना, मातीचं धक्क होतं, झाक्यामध्ये बरं, होतं. आता मुलं बिलं काय करत्या, तुम्ही काय करत्या? मी भाजीचा धंदा करते. अच्छा. आणि मुलं माझी एक कुल्ली आहे, एक रिक्षा चालवतो. घरबीर आहे का मग स्वतःचं का कसं नेमकं? घेतलंय नवीन जण. कुठं बिल्डिंग मध्ये का कसं झोपडपट्टी? मध्ये. हा. लय किमती असतील का हो इथं? हा? किमती भरपूर असेल ना? भरपूर. तरी किती किंमत असते घराची इथं झोपडपट्टीत? घ्यायचंच म्हणल्यावर डबल केबल घ्यायचं म्हणलं 20-25 लाख पर्यंत जाते. अच्छा. हा. खूप उडी मारली तुम्ही ना. हा. बरं, मला एक सांगा, आता या ठिकाणी नेमके महाराष्ट्रीयन लोक 1 रुपयातून किती टक्के महाराष्ट्रीयन लोक राहतात, किंवा उत्तर भारतीय गुजराती किती टक्के लोक राहत असेल अंदाजे तुमच्या? अंदाजीच माझ्या तर का नाही, मराठी लोक तर असेल निम्याने, गुजराती जास्त आहेत, ते भया लोक जास्त आहेत. अच्छा. हा. आणि काय वाटतं या ठिकाणी आता आमदार कोणत्या पक्षाचे सांगता येईल का तुम्हाला? आता काय माहिती मला. बरं जाऊ द्या. आता महानगरपालिकेची निवडणूक लागली, तुमचं मतदान वगैरे आहे का इथं? सगळं आहे आमचं इथं. बरं, इथं नेमकं आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता सध्या एक झाले, त्यांचा पक्ष निवडणूक लढवतोय महानगरपालिकेमध्ये, त्यानंतर काँग्रेस पण आहे, आणि एक दुसरा पक्ष म्हणजे भाजप आणि शिंदे सेना. नेमकं तुमच्याकडं तुम्ही कोणाला पसंती देताय, काय वाटतं नेमकं तुम्हाला? ती माझ्या मनातलं मत सांगणार ना साहेब तुम्हाला. बरं, मला एक सांगा, या ठिकाणी तुम्हाला काय काय अडचणी असतात नेमक्या? काय नाही, हे असंच भाजीचा धंदा करायचं, हे असंच खायचं कमवून. तुम्हाला काही असे नळाला पाणी किंवा असं काही म्हणजे असे काही प्रॉब्लेम वगैरे येतात का इथं? काय प्रॉब्लेम आहे नेमकं? नळाला पाणी कमीच येते मला, वरती रूम घेतला तिथं. आता जे भाजप सरकारचं जे काम चालू आहे, आता सरकार समजा त्यांचा जो विकास आहे, समजा काय वाटतं तुम्हाला? शिंदे सरकारचा विकास कसा, किंवा फडणवीसांचा विकास वगैरे तुम्हाला कसा वाटतो? आता काय माहिती मला, आता ते त्याच्यात कर्माने आहे आता. बरं, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळं याचा परिणाम मराठी मतांवर पडू शकतो असं वाटतं का तुम्हाला? पडेल की मतदान, मराठी मतदान पडेल. ठीक आहे, तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप आभारी आहे.